सगळ्याकडे निवेदन दिलेले अक्षरशः सर आझाद मैदानावरती आम्ही 2 आंदोलन केले, मीडियाने सुद्धा आमच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये. प्रत्येक आमदार खासदार आम्ही पिंजून काढलेले वारंवार निवेदन दिलेले सगळं करून झाले सर. आम्ही पाहायचं कोणाकडं घरात जर थांबलो सर तर आई म्हणती वाजून पाहायचं का थांबला, कारण काय आपली आईला उत्तर काय देऊ सर, काय उत्तर देऊ सर, काहीच आम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळत नाही सर. शेवटची आशा आहे फक्त तुमच्याकडं, म्हणून सकाळ दरम्यान सर अक्षरशः पोरं सर बाहेर फुटपाथवरती झोपतात सर. मी आता सांगितलं की हा प्रश्न मला विचारले अतिशय अस्वस्थता निर्माण होणार, नैराश्य करणार आणि तरुण पिढी निराश असली ते देशाचं आणि समाजाचं नुकसान आहे. आणि म्हणून नैराश्यातनं तरुण पिढी बाहेर काढायची असेल तर भविष्याचा विचार करण्यासाठी जे तरुण कष्ट करतात त्यांच्या रस्त्याचे हे असले दूर केले पाहिजे. ते करण्यासाठी जर राज्य किंवा केंद्र सरकार काही सौम्य स्वराची भूमिका घेत असेल तर लोकशाहीच्या मार्गाला प्रश्न सोडून घेण्यासाठी जे जे काही पर्याय आहे ते पर्याय घेऊन वेळप्रसंगी आपल्याला संघर्षाला उतरावं लागेल. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही सर. फक्त 3 महिन्यासाठी फक्त जे पदपत्र काढून वय वाढवायचे, जवळजवळ 3 लाख मुलं सर याच्यापासून वंचित राहिलेली आहेत पोलीस भरतीसाठी सर.